आपल्या आयुष्यात भूतकाळात किंवा दिवसभरात सुखदुःखाच्या घटना घडत असतात. सुखाच्या घटना नक्कीच आनंद देतात, परंतु दुःखाच्या घटना जेव्हा घडतात, अवहेलना घडते, मनाला ज्या घटना लागून जातात, त्या घटनांचा आपल्याला एवढा त्रास होतो, तो दिवसभर आपण सहन करतो, परंतु अंथरुणावर जेव्हा पडतो त्यावेळेला वादळ जसं घोंगावत येतं, तसं त्या विचारांचं चक्र आपल्या मनाभोवती फिरत राहतं. आपण अस्वस्थ होतो, आपली झोप नाहीशी होते. परंतु या विचारांवर ताबा मिळवणं हे तेव्हाच शक्य असतं की जेव्हा आपण आध्यात्मिक मार्गाचा वापर करतो. आपल्याला एखादा छंद असेल तर तो जोपासतो आणि आपल्याला आवडणारं काम करतो. त्या मार्गानेच हे विचारांचं चक्र हळूहळू बाजूला होतं. तर आज मी विचार याच विषयावर लिहिलेली कविता मी सादर करीत आहे. विचार. दिवसाच्या घटनांचा विचार झोपताना डोक्यात येतो. दिवसाच्या घटनांचा विचार झोपताना डोक्यात येतो. मग प्रश्न पडतो की हे असं का घडतं? मग प्रश्न पडतो की हे असं का घडतं? मग मन म्हणतं, जे नाही तुझ्या हातात त्याचा विचार कशाला? मग मन म्हणतं, जे नाही तुझ्या हातात त्याचा विचार कशाला? विचार करून माणसं बदलणार नाहीत. विचार करून माणसं बदलणार नाहीत. समजवायचं मनाला. पेरेल तेच उगवतं, नियम आहे नियतीचा. पेरेल तेच उगवतं, नियम आहे नियतीचा. विचार करून करून भुगा नको करू डोक्याचा. विचार करून करून भुगा नको करू डोक्याचा. नको करून घेऊ त्रास, जे नाही हातात त्याचा. नको करून घेऊ त्रास, जे नाही हातात त्याचा. गुरुवर आपल्या श्रद्धा ठेवून मार्ग चाल जीवनाचा. गुरुवर आपल्या श्रद्धा ठेवून मार्ग चाल जीवनाचा.